आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण एक्झाम डेट कधी येणार म्हणजे ऑगस्ट मध्ये येणार की नोव्हेंबर डिसेंबरच्या एंडिंग मध्ये येणार हे सगळं आपण म्हणजे जेवढी शक्यता असतील तेवढ्या आपण आज डिस्कस करणार आहोत। सोबत मित्रांनो आपण एक्झाम येईपर्यंत काय करायचं हे सगळी स्ट्रॅटेजी आपण डिस्कस करणार आहोत। आणि मित्रांनो कसं आहे, खूप साऱ्या कमेंट येतात मित्रांनो, तुम्ही खूप सारं प्रेम देतात मित्रांनो, खूप सारा सपोर्ट देतात मित्रांनो, त्याबद्दल हात जोडून धन्यवाद म्हणतो भाऊ, धन्यवाद करतो तुमचे, कारण तुमच्या सपोर्टमुळेच मित्रांनो आम्ही इथपर्यंत येऊ शकलो मित्रांनो। आणि महत्वाचं म्हणजे आम्ही तुमच्यासाठी एक ऍप लॉन्च करू शकलो, बरोबर। आणि त्यामुळे मित्रांनो तुमचे जितके कमेंट असतील मित्रांनो, जेवढी समस्या असतील तेवढ्या समस्यांचं उत्तर देण्यासाठी मी एक दिवस निवडणार आहे। म्हणजे हप्त्यातून एक दिवस मी काय करणार, जेवढीही 5 महत्त्वाच्या कमेंट असतील त्या कमेंट मी व्हिडिओमध्ये तुम्हाला समजून सांगणार, त्या कमेंटची व्हिडिओमध्ये तुम्हाला उत्तर देणार, बरोबर आहे। तर मग मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरणार आहे मित्रांनो। ज्यांनी या व्हिडिओवर क्लिक केलं असेल त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। या व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्हाला सगळे तुमच्या प्रश्नांची उत्तर मिळणार आहेत। चला तर मित्रांनो तुमचा वेळ वाया न घालवता हा आजचा व्हिडिओ लवकरात लवकर स्टार्ट करूया। पण सगळ्यांनाच माहिती आहे की काय करायचंय व्हिडिओ स्टार्ट करण्याआधी। Hey there. Subscribe to my channel and also press this bell icon. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे विजन 24/7, जो देईल साथ संघर्षापासून यशापर्यंत। चला तर मित्रांनो आज आपण सगळ्यात आधी काय करायचंय, आपण सगळ्यात आधी डिस्कस करू मित्रांनो जे मला कमेंट आले होते। कारण मित्रांनो सगळ्यात आधी सबस्क्रायबर म्हणजे मुळात सबस्क्रायबर नाही ते माझे, मुळात मी असं म्हणन की हे माझी युट्यूब फॅमिली आहे। त्यामुळे मित्रांनो त्यांच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन शोधणं हे माझं कर्तव्य आहे आणि ते मी प्रत्येक वेळेस पार पाडणार मित्रांनो। आता मी प्रत्येक रविवारी किंवा प्रत्येक सोमवारी तुम्हाला हे तुमच्या कमेंट कोणत्याही 5 महत्त्वाच्या कमेंटचं उत्तर देणार आहे। चला तर मित्रांनो मग आता आपण बघूया की ते 5 कमेंट कोणते आहेत। तर बघा रे, पहिली कमेंट आहे, सर DAPSL सायंटिफिक असिस्टंट केमिस्ट्रीसाठी टेक्निकलचे केमिस्ट्री आणि फॉरेन्सिकचे क्वेश्चन कोणत्या लँग्वेज मधून असतील, प्लीज नक्की रिप्लाय करा। तर बघा रे, यांचा प्रश्न असा आहे की यांनी सायंटिफिक असिस्टंट केमिस्ट्री म्हणजे फॉरेन्सिक यासाठी अप्लाय केलेला आहे, या पोस्टसाठी अप्लाय केलेला आहे। आता त्यांना माहिती नाहीये की ते जे क्वेश्चन आहेत ते इंग्लिशमध्ये असणार की मराठीत असणार की बोथ लँग्वेज मध्ये असणार। तर बघा रे, आता कसं होतं माहितीये का, 10वी आणि 12वी जर पकडले तर होऊ शक्य, 10वी शक्यता आहे मराठी यायची, पण आपण जेव्हा BSc लेवलवर फॉर्म भरून राहिलो तेव्हा काय होतं, तेव्हा एखाद्या वेळेस बाय चान्स तुम्हाला दोन्ही लँग्वेज मध्ये दिसून येते, पण जास्तीत जास्त मित्रांनो म्हणजे जास्तीत जास्त टेक्निकल एक्झाम मध्ये इंग्लिश मध्येच क्वेश्चन राहतात। म्हणजे तुमचे जेवढे टेक्निकल क्वेश्चन आहेत तेवढे इंग्लिश मध्येच राहणार आहेत। त्यामुळे मित्रांनो तुम्ही सगळ्यांनी इंग्लिश लँग्वेज समजूनचा अभ्यास करा। जर दोन्ही लँग्वेज मध्ये आलं तर फारच चांगलं ना, पण जर इंग्लिश मध्ये आलं आणि तुम्ही मराठीत केलं मग भाऊ घोडे लागतील ना भाऊ। त्यामुळे भाऊ तुम्ही ना सगळ्यात जास्त म्हणजे इंग्लिश लँग्वेजला प्रायोरिटी द्या, बरोबर। तुम्हाला जर स्टडी करायची आहे सर तर इंग्लिश मधूनच करा। म्हणजे कसं आहे, जर दोन्ही लँग्वेज मध्ये आला तर तुमचं एकदम चांदी सोनं आहे ना भाऊ, पण जर इंग्लिश लँग्वेज मध्ये आला तुम्ही मराठीत करून राहिले तर मग तिथं भाऊ काहीच पर्याय नाही उरत, बरोबर। नेक्स्ट कमेंट है, सर आपका स्टडी मटेरियल हिंदी या इंग्लिश में मिल सकता है क्या? हिंदी में तो नहीं मिल सकता है लेकिन इंग्लिश में तो मिल ही जाएगा। कसं आहे, आमचे जे स्टडी मटेरियल आहे हे आता कसं आहे, सगळे भाऊ PhD नेट सेट ऑल इंडिया रँक एकदम काय भाऊ, सगळे एकदम क्वालिफाईड टीचर आहेत भाऊ, एकदम बेस्ट टीचर आहेत, बरोबर। खूप सारा एक्सपिरियन्स आहे त्यांना। आणि भाऊ असे टीचर्सने आता काय केलेलं आहे की खूप सारे स्टडी मटेरियल गोळा केलं, म्हणजे जेवढे टॉपिक मॉक टेस्ट दिसत आहे तुम्हाला आमच्या ॲपवरती सगळ्या त्यांनीच म्हणजे कलेक्शन केलेलं आहे त्या सगळ्या मॉक टेस्टचं। मी आता कसं आहे, त्यांची लेवल जी आहे त्यामुळे त्यांना मराठीचं जास्त नॉलेज म्हणजे ट्रान्सलेट नाही करू शकत ना, ते स्टार्टिंग पासून इंग्लिश पर्यंत शिकले। त्यामुळे आमच्या जे चॅनलवरती आहे जेवढेही टॉपिक वाईज टेस्ट सिरीज आहेत तेवढ्या इंग्लिश लँग्वेज मध्येच उपलब्ध आहेत मित्रांनो, बरोबर। यांच्या क्वेश्चनचं पण उत्तर मिळालं। नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, नेक्स्ट क्वेश्चन खूप महत्वाचा आहे, बरोबर। त्यामुळे मी तो बरोबर मध्ये घेतलेला आहे। सर मी ओपन कॅटेगरी मध्ये येतो, मी फॉर्म पण भरलाय सर, पण मी फॉर्म मध्ये चेंजेस करायचे होते ते मी केले नाहीत आणि सर डेट पण निघून गेली तर मला एक्झाम देता येते का? अच्छा, यांनी काय केलं, यांनी अगोदर फॉर्म भरलेला होता आणि त्यांनी जे SCBC चे जे अपडेट करायचे होते ते अपडेट त्यांनी केलेले नाहीत। मग आता बघा रे, अशा वेळेस काय करतात, त्यांचा प्रश्न आहे की मग मी एक्झामला जायचं की नाही, बरोबर। बघा भाऊ तुम्ही एक्झामला जा, कारण कसं आहे मला असं वाटतंय, मी म्हणजे शक्यतावर बोलतो नेहमी, काय होतं
आता समजा एखादा SC कॅन्डिडेट आहे, बरोबर, आणि त्यानं जर ओपन मधून फॉर्म भरला तर भाऊ तो एक्झामला जाऊ शकणार ना. SC कॅन्डिडेट ओपन मधून फॉर्म भरतो, नाही घ्यायचा लाभ त्याने ओपन मधून फॉर्म भरलाय तरी तो एक्झामला जाऊ शकणार. मग अशा वेळेस जर लिस्ट लागली तर भाऊ तो SC कॅटेगरीचा म्हणजे SCच्या कोणत्याही आरक्षणाचा लाभ घेऊ शकणार नाही, तो ओपनच्याच लिस्टमध्ये दिसणार, बरोबर. मग त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही एक्झामला जायला पाहिजे, कारण कसं SC-BCचा लाभ तुम्ही घेऊ शकणार नाही, पण ओपनच्या कॅटेगरीमधून जेही तुम्हाला खेळायचं आहे, जेवढी तुम्हाला मार्क काढायचे तेवढे ओपन कॅटेगरीमधून तुम्हाला काढावे लागतील, तेवढी मेहनत तुम्हाला करावी लागेल. कसं एक्झाम सेंटरमध्ये जाऊन बघा, परीक्षा द्या, एक अनुभव मिळणार. ते म्हणतात ना भाऊ की मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. भाऊ तुम्ही ना असा हौसला नका तोडू भाऊ, बरोबर. एक्झाम कधी येऊ त्यामुळे मग एकदम मी नाही एक्झाम एकदम चिमून बसतो, निरा एक्झाम मी अभ्यासच करत नाही, एकदम चिमून बसून राहिलो, ते नाही भाऊ. कसं एक्झाम कधी येऊ आपण इतकं एकदम प्रिपेअर राहायला पाहिजे ना भाऊ, की जब आएंगे तब आएंगे देखा जाएगा भाई, जब भी आएंगे तब सिलेक्शन अपना ही होगा, बरोबर. ते 54 पोस्ट मध्ये एक पोस्ट माझी असलीच पाहिजे, ह्याच हिशोबानं अभ्यास चालू ठेवा भाऊ, एक्झाम कधी येऊ, बरोबर. पण तरी मी तुम्हाला सांगणार आहे भाऊ की एक्झामच्या पॉसिबिलिटीज काय आहेत, म्हणजे कधी एक्झाम येऊ शकते आणि कधी काही चान्सेस आहेत एक्झाम यायचे, बरोबर. नेक्स्ट कमेंट काय आहे, तेच आहे, टेक्निकल क्वेश्चन सगळे इंग्लिशमध्ये आहे का? हो, सगळे इंग्लिशमध्येच आहेत. नंतर तो सायबर फॉरेन्सिकची बॅच. अच्छा, सायबर फॉरेन्सिकच्या बॅच बद्दल यांनी माहिती विचारलेली आहे. तर बघा सर, आमच्या इथं सायबर फॉरेन्सिकची बॅच तर नाही अजून लॉन्च झालेली आहे, पण फॉरेन्सिक सायबर क्राईमसाठी आम्ही टेस्ट सिरीज लॉन्च केलेली आहे. त्यामध्ये तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री फॉरेन्सिक, इलेक्ट्रॉनिक्स आणि सायबर क्राईम याचे तुम्हाला म्हणजे 500 MCQ दिसणार, म्हणजे थोडक्यात 50 स्टेज. आता कसं आहे रे भाऊ, मी तुम्हाला म्हणून राहिलो 500 MCQ, पण शब्द आहे माझा. मला असं जर वाटलं ना की हे MCQ कमी पडून राहिले तर भाऊ आणखी त्यामध्ये ऍड करणार, बरोबर. मी काय म्हणतो, विद्यार्थ्यांसाठी हे जे मुळात ऍप आहे मित्रांनो, हे विद्यार्थ्यांसाठी लॉन्च झालेली आहे मित्रांनो, सपोर्टमुळे लॉन्च झालेली आहे. भाऊ त्यांनी एवढा सपोर्ट केलाय, म्हणजे तुम्ही मला एवढा सपोर्ट दिला, एवढं प्रेम दिलंय, मग भाऊ मी तुम्हाला त्या 500 MCQ मध्ये आणखी एक्स्ट्रा मटेरियल यात का नाही करून देऊ शकणार, बरोबर. तुम्ही फक्त मी सांगून राहिलो की 500 पर्यंत 500 आहेत, कसं तुम्हाला एकदम 1000 सांगितलं मी, बरोबर. मग तुम्ही म्हणा 1000 MCQ कुठे गेले, आता 500 म्हटलं, इमिडिएट म्हटलं तर मग भाऊ तुम्ही विचार करता नाही 500 आहेत भाऊ, बरोबर. पण भाऊ तुम्हाला देणार मी नक्की जास्तच, 500 पेक्षा जास्तच MCQ भेटणार आहेत भाऊ, बरोबर. नंतर सर सिलेबस मध्ये फक्त रिझनिंग दिला आहे, मॅथचं काहीही मेन्शन केलेलं नाही. तर मग आता बरोबर आहे ना भाऊ, कसं आहे त्यांनी काय केलंय, त्यांनी डिसिजन मेकिंग, अरे त्यांनी ते सिलेबस बघा ना तुम्ही, कारण डिसिजन मेकिंग दिलं म्हणजे तुम्ही डिसिजन कसे घेऊ शकता आणि किती फास्ट घेऊ शकता याच्यावर केलं ना भाऊ. मग आता रिझनिंगच असणार ना, पण भाऊ रिझनिंग मध्ये ही असे काही मॅथ आहेत, असे काही मॅथमॅटिक्स आहे की ज्यामध्ये तुम्हाला डिसिजन घेण्याची गरज पडते, बरोबर. त्यामुळे म्हणजे तुम्हाला एकदम दिमाग लावण्याची गरज पडते की काय असणार आहे, बरोबर. त्यांनी हे पाहिलं की तुम्ही किती लवकर ते सोल्युशन सॉल्व्ह करू शकता, बरोबर. तुमच्याकडे देणार ते इझीच, एकदम इझी राहणार आहे, पण अशा लेवलवर घुमून फिरून विचारणार की तुम्हाला असं वाटणार भाऊ काय आहे हे. कसं आहे सगळेचे सगळे भाऊ लागले टेक्निकल पार्ट करायला, मग भाऊ काही जणांचे क्वेश्चन येत होते, सर आम्हाला नॉन टेक्निकल पण पार्टचं काही ना काही करायचंय. तर मित्रांनो त्यामुळे मी या ऍप वरती मित्रांनो फ्री मध्ये डेली क्विजेस पण लॉन्च केलेले आहेत मित्रांनो. तुम्हाला रोज डेली क्विजेस मिळणार, टेक्निकल आणि नॉन टेक्निकलचे मित्रांनो. तुम्ही कधी जा ऍप फटाफट काय करा, तुम्ही प्ले स्टोरवर जा, प्ले स्टोरवर जाऊन विजन 24/7 ऍप डाउनलोड करा. तुम्ही जशी विजन 24/7 ऍप डाउनलोड केली तर त्यामध्ये तुम्ही तुमचा नंबर टाका, लॉग इन करा. लॉग इन केल्यावर तुम्हाला एक फ्री मटेरियल दिसेल, त्यामध्ये जा, माझ्या युट्यूबचे सगळे नोट्स, सगळे PDF लेक्चर घेतले मी, तुम्ही जेवढी आता मी घेतले गणेशने घेतले तेवढी PDF त्या ऍप वरती मी सगळं टाकून दिले भाऊ, बरोबर. आणि सोबत मित्रांनो तुमच्यासाठी एक काय म्हणतात डेमो टेस्ट पण अरेंज केलेला मित्रांनो त्याच फ्री मटेरियल मध्ये. पण तुम्ही गेले का तुम्हाला दिसते सगळं डेमो टेस्ट दिसणार तुम्हाला, नंतर दिसल डेली फ्री क्विजेस, म्हणजे तुम्हाला एकदम त्याच्यात ₹1 भरावा लागेल भाऊ, एकदम डेली मध्ये फ्री मध्ये मिळणार, नॉन टेक्निकल प्लस टेक्निकल. आता कसं त्यामध्ये 10 क्वेश्चन राहतील, 5 समजा नॉन टेक्निकलचे पकडा आणि बाकीचे टेक्निकलचे पकडा, बरोबर. आणि मित्रांनो ज्यांनी SCBCच्या जे अपडेट केलेला आहे फॉर्म आणि ज्यांनी नवीन फॉर्म भरलेला आहे त्यांनी तर लय तयारीत लागा मित्रांनो, फटाफट तयारीत लागा, अभ्यास करणं चालू करा. आणि काही सपोर्ट लागत असेल मित्रांनो तर खाली तुम्हाला नंबर दिसत आहे, त्या नंबरवर कॉल करा, मी नक्कीच तुमचा कॉल रिसीव्ह करणार आणि तुम्हाला तुमच्या जेही प्रॉब्लेम असतील त्याचं सोल्युशन नक्कीच देणार, बरोबर. तर आता आपण एक्झाम डेट बद्दल डिस्कशन करूया. तर बघा आता काय झालंय, एक घोर झाला म्हटलं तरी चालते. आता असं कहून सर असं करून म्हणून राहिले सर तुम्ही, आता काय बघा रे तुम्ही ना
5 फेब्रुवारी 5 फेब्रुवारी बहुतेक फेब्रुवारी महिन्यात फॉर्म भरला, तुम्हाला भेटले 4 महिने. आता SCBC ने फॉर्म भरला 27 तारीख लास्ट डेट होती. आता त्यांना भेटले 1 महिना. जर ऑगस्ट मध्ये एक्झाम झाली तर मग त्याला 1 महिना भेटेल ना. सप्टेंबर मध्ये झाली तर 1.5 महिना भेटल. मग आता अशा वेळेस भाऊ ते म्हणतील नाहीत काय की त्याला 4 महिने देऊन राहिले आणि आम्हाला इकडे 1 महिन्यात उरकून राहिले, बरोबर. मग अशा वेळेस काय, मग अशा वेळेस त्याच्यासोबत अन्याय होऊन राहिला ना भाऊ. मग आता अशा वेळेस जर त्याच्यासोबत अन्याय होऊन राहिला, आता जे एक्झाम कंडक्ट करणारे आहेत ते कोणासोबत अन्याय होऊ देणार नाही, बरोबर. त्यामुळे होऊ शक्यता आहे की भाऊ एक्झाम आहे ते नोव्हेंबर डिसेंबर मध्ये जाऊ शकतात. सप्टेंबर मध्ये आचारसंहिता आली ना भाऊ, मग त्यामुळे ते नोव्हेंबर डिसेंबर मध्ये गेली एक्झाम. आता दुसरी शक्यता आहे की TCS ना कधी कधी काय केलं माहिती आहे का, चांगला 1 वर्षाचा गॅप घेतला, म्हणजे घेतला कधी कधी 6-8 महिन्याचा गॅप, आणि अचानक भाऊ सांगून दिलं की ह्या एक्झाम डायरेक्ट टाइम टेबल देऊन दिला. टाइम टेबल डायरेक्ट कसा दिला की एकदम 15 दिवसांना म्हणजे पेपर आहे घ्या. आता म्हणजे याचा काही भरोसाच नाही भाऊ, कधी एक्झाम काढले कधी काय काढतील. म्हणजे शक्यता आहे SCBC ची अपडेट आलेली आहे त्याच्या बेसवर सांगू राहिला मित्रांनो, शक्यता आहे. कारण आता कसं आहे, त्यांनी फॉर्म भरलेले आहेत, त्यांनाही तेही आता कलेक्शन करत असतील फॉर्मचं की SCBC चे किती आले, बरोबर. 5 फेब्रुवारीचे जे नोटिफिकेशन त्याच्यानुसार किती आले, ते नवीन अपडेट झाले त्यांच्यानुसार किती आले, सगळ्या गोष्टी ती एकदम कलेक्शन करत असतील ना, ते चेक करत असतील ना, सगळे जे कर्मचारी आहेत, बरोबर. मग आता अशा वेळेस होऊ शकते की भाऊ एक्झाम नोव्हेंबर डिसेंबर मध्ये जाऊ शकते, पण तरी आपली तयारी चालू ठेवा. मग दुसरी शक्यता अशी आहे की भाऊ TCS वाल्यांचा काही भरोसाच नाही. ऑगस्ट महिन्यात जर काढली तर मग लागले ना भाऊ गोळे, बरोबर. त्यामुळे भाऊ मी हेच म्हणणार की फटाफट अभ्यास करणं चालू ठेवा, कोणत्याही गोष्टीचा विचार करू नका. बस आपला काय तुम्ही जिकडे बॅच आली ते बॅच घ्यायचे, व्हिडिओ पाहायचे, स्टार्ट करायचं, बरोबर. आणि मित्रांनो तुम्हाला जर म्हणजे आता ज्यांनी नवीन फॉर्म भरला SCBCच्या कॅन्डिडेटने, त्यांच्यासाठी मी काय केलंय, त्यांच्यासाठी एकदम कमी किमतीत, म्हणजे जास्त नाही, 1199 मध्ये फॉरेन्सिक सायन्स आणि केमिस्ट्रीची बॅच देऊन राहिलो, बरोबर. 560 मध्ये सिनियर लॅब असिस्टंटची बॅच देऊन राहिलो, 560 मध्ये सिनियर क्लर्कची बॅच देऊन राहिलो, बरोबर. आणि टेस्ट सिरीज देऊन राहिलो 199 मध्ये, ती टॉपिक वाईज टेस्ट सिरीज भाऊ 199 मध्ये घ्या. म्हणजे काय, अरे भाऊ मुळात कसं आहे, तुम्ही मला जे प्रेम दिलंय, तुम्ही या चॅनलला सपोर्ट दिलाय भाऊ, त्यामुळे ना भाऊ मी ते जास्त, म्हणजे त्यामुळे भाऊ मी ना एवढं महाग ठेवण्याची कल्पना करू शकत नाही. कारण कोणी घेऊ शकत, कोणी नाही घेऊ शकत, बरोबर. त्यामुळे मी माझ्या विद्यार्थ्यांना, माझे जे सबस्क्रायबर, माझी युट्यूब फॅमिली आहे, त्यांना जास्तीत जास्त आणि कमी किमतीत कंटेंट कसं मिळेल याचा विचार करतो मित्रांनो, बरोबर. त्यामुळे मित्रांनो कोणासोबत अन्याय नाही होऊ देणार भाऊ. अब राजा का बेटा राजा नहीं बनेगा, राजा वो बनेगा जो हकदार होगा. काय म्हणतो मी, राजा का बेटा राजा नहीं बनेगा, अब वो राजा बनेगा जो हकदार होगा. आणि भाऊ हेच आमची थीम आहे भाऊ, बरोबर. हेच आमचा एक थॉट आहे की वही बनना चाहिए राजा जो हकदार होगा, बरोबर. चला तर मित्रांनो भेटूया डेमोच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत अभ्यास करत राहा.